नमस्कार. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी युवकांच्या कौशल्य विकासावर तसेच रोजगार निर्मितीवर सर्वाधिक भर दिला आहे. येत्या 5 वर्षात 20 लाख तरुणांना कुशल बनवले जाणार आहे. 1 कोटी तरुणांची कौशल्य प्रशिक्षणाची अनोखी योजना केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात सुद्धा युवा कार्य प्रशिक्षण योजना आपण राबवित आहोत. त्यामुळे महाराष्ट्राने आधीच विकसित भारताच्या संकल्पनेसाठी पुढाकार घेतलेला आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. मला आनंद आहे की राज्य सरकार आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने पुणे येथे रोजगार आणि स्वयंरोजगार महामेळाव्याचे 31 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. या महामेळाव्यामध्ये उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांच्या स्वयंरोजगाराच्या संधी देखील उमेदवारांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कौशल्य विकासासाठी कार्यरत असलेल्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेचा येथे मार्गदर्शन करणारा स्टॉल देखील असणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून NSDC सेंटरचे उद्घाटन यावेळी होणार आहे. NSDCच्या माध्यमातून अनेक कंपन्यांशी सामंजस्य करार देखील होणार आहेत. राज्य शासनाचे उद्योग संचालनालय, कौशल्य विकास विभाग, बार्टी, सारथी, महाज्योती, यशस्वी या संस्थांचा देखील मेळाव्यात सहभाग असणार आहे. या रोजगार आणि स्वयंरोजगार महामेळाव्याच्या माध्यमातून अनेकांच्या करिअरला नवीन दिशा मिळणार आहे. या मेळाव्याच्या आयोजनासाठी आयोजकांचे तसेच मेळाव्यात सहभागी होत असलेल्या युवांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. जास्तीत जास्त युवक युवतींनी या संधीचं सोनं करावं असे आवाहनही मी या निमित्ताने त्यांना करतो आणि सहभागी सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.